उद्या मंगळवारी आहे वैकुंठ चतुर्दशी। चातुर्मासाची समाप्ती होऊन भगवान विष्णू निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि तेव्हा ते महादेवाची भेट घेतात। जेव्हा चातुर्मास सुरू होतो तेव्हा भगवान विष्णू या विश्वाचा कारभार महादेवांकडे म्हणजेच शिवपरिवाराकडे सोपवतात आणि ते निद्रावस्थेत जातात। जेव्हा विष्णू या निद्रावस्थेतून बाहेर येतात तेव्हा महादेवांची ते भेट घेतात आणि या भेटीलाच हर भेट म्हणतात। हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव यांची भेट ही वैकुंठ चतुर्दशी दिवशी होत असते आणि ही तिथी मंगळवारी येत आहे। त्यामुळे बघा, सर्वांनी या दिवशी ही एक सेवा करायची आहे। या दिवशी आपल्याला एक वस्तू जी आहे ती लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे किंवा तुम्ही फोटोसमोर ठेवू शकता। पण बघा, या दिवशी जर तुम्ही ही वस्तू लक्ष्मीसमोर ठेवली तर लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो। त्याचबरोबर विष्णू आणि महादेवांची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहते, अखंड सौभाग्य त्या घरामध्ये नांदते। त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाची, मुलांची, सदस्यांची प्रगती होते। त्यामुळे बघा, या वस्तूला वैकुंठ चतुर्दशी दिवशी विशेष महत्त्व आहे आणि लक्ष्मीला देखील ही वस्तू अतिप्रिय आहे। त्यामुळे बघा, नक्कीच ही वस्तू सर्वांनी आणायची आहे, ती लक्ष्मीला अर्पण करायची आहे। आणि बघा, वैकुंठ चतुर्दशी दिवशी आपल्याला उद्या विष्णूंना बेलपत्र अर्पण करायचे असते आणि महादेवांना तुळस अर्पण करायची असते, जी की आपण वर्षभरामध्ये कधीच महादेवांना तुळस अर्पण करत नाही आणि विष्णूंना कधीच बेलपत्र आपण अर्पण करत नाही। पण वैकुंठ चतुर्दशी दिवशीचा असा हा दिवस असतो, अशी ही तिथी असते की ज्या दिवशी आपण विष्णूंना बेल अर्पण करतो आणि महादेवांना तुळस अर्पण करत असतो। त्यामुळे बघा, बेलाचे पान आणि तुळस यांना विशेष महत्त्व आहे आणि याच तत्वाने बनलेली एक जी वस्तू आहे तर ती वस्तू लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि तीच वस्तू आपल्याला लक्ष्मीला उद्या वैकुंठ चतुर्दशी दिवशी अर्पण करायची आहे। ही वस्तू जर आपण उद्याच्या दिवशी लक्ष्मीला अर्पण केली तर वर्षभर त्याची शुभ लाभ आपल्याला मिळतात आणि आपल्या घराची चांगली भरभराट होते। खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल आणि कोणती वस्तू आपल्याला लक्ष्मीला अर्पण करायची आहे, लक्ष्मी समोर ठेवायची आहे हे देखील समजेल। त्यामुळे खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा।